नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे सराव प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। त्या अगोदर पाहूया मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती। मित्रांनो, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे ती 2025 मध्ये पार पडली। कधी 2025 मध्ये कुठे पार पडली तर ही पार पडली अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, जिल्हा कोणता, पर्याय 2 अहिल्यादेवीनगर। ठीक आहे, तर मित्रांनो ही स्पर्धा कोणी जिंकली? वेताळ शेळके यानं पृथ्वीराज पाटील याचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आणि 66वा महाराष्ट्र केसरी बनलेला आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आशिरोबा पाचपोळे, काजल भजबळकर, संदीप शिंदे, डायनामो, ऑफिशियल सम्या, यशवंत हो जयवंत अजित, रविता होळी, नीलम पाडवी, हार्ट टचिंग व्हिडिओज आणि प्रिया सहारे या सर्वांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे सर्वांचं अभिनंदन। आणि जर तुम्हाला देखील वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट देखील व्हिडिओमध्ये दाखवली जावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्या। उत्तर बरोबर दिलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट देखील व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, प्राणहिता नदी ही खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते। मित्रांनो, प्राणहिता नदी ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये वर्धा आणि वैनगंगा नद्या एकत्र येऊन बनते। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2। ठीक आहे, पुढे जाऊन प्राणहिता नदी आहे ती तेलंगणा राज्यामध्ये गोदावरी नदीला मिळते। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, इलेक्ट्रॉनचा शोध टिंबटिंब याने लावला। या ठिकाणी पहा, एक अणू असतो, त्या अणूच्या केंद्रकामध्ये पहा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, तर बाहेरच्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? सर जे थॉम्सन। म्हणजे पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे। त्यासोबतच पहा मित्रांनो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? प्रोटॉनचा शोध लावला अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी आणि न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविक यांनी। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉन जे थॉम्सन, प्रोटॉन रुदरफोर्ड आणि न्यूट्रॉन जेम्स चॅडविक। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे। मित्रांनो, स्टेनलेस स्टील कशाचं बनतं तर त्याच्यामध्ये लोह असतं, सोबतच कार्बन असतो आणि सोबतच क्रोमियम देखील असतं। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। त्यासोबतच लोह गंजू नये किंवा स्टेनलेस स्टील गंजू नये म्हणून त्याच्यामध्ये निकेल देखील काही प्रमाणामध्ये मिसळलेलं असतं। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, स्टेनलेस स्टील, लोह, क्रोमियम आणि कार्बन, त्यासोबतच काही वेळा त्याच्यामध्ये निकेल देखील असतं। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 4, 97व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाला। मित्रांनो, 2025च्या 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे अनोरा या चित्रपटाला। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। तर मित्रांनो, 2024 मध्ये पुरस्कार मिळाला होता ओपनहायमर या चित्रपटाला। त्यासोबतच पहा, 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार कोणाला मिळाला तर अनोराचे दिग्दर्शक शॉन बेकर यांना। ठीक आहे, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रिन ब्रॉडी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन। ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवायची, यावर देखील प्रश्न येऊ शकतात। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यास टिंबटिंब हे ॲप चालू करण्यात आले। मित्रांनो, लाडकी बहीण योजना फॉर्म कशावरून भरला?
नारी शक्ती दूत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3. सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारनं नारी शक्ती दूत नावाचं ॲप सुरू केलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. द विनर माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? मित्रांनो, द विनर माइंडसेट हे पुस्तक आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. शेन वॉटसन कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? ऑस्ट्रेलियाचे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. कार्लोस अल्कराज हा टेनिस खेळाडू कोणत्या देशाचा आहे? मित्रांनो, कार्लोस अल्कराज हा स्पेनचा खेळाडू आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं याच्याबद्दल? तर कार्लोस अल्कराजनं 2024ची फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. त्यासोबतच 2023 आणि 24ची विम्बल्डन स्पर्धा देखील जिंकलेली आहे आणि 2022ची अमेरिकन ओपन स्पर्धा देखील यानं जिंकलेली आहे. ठीक आहे, यामुळे याचं नाव लक्षात ठेवा, कार्लोस अल्कराज स्पेनचा टेनिस खेळाडू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. टिंबटिंब यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. या ठिकाणी पहा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं? 1919ला. तर मित्रांनो, यावेळी पहा, रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रासाठी 1915 साली सर ही पदवी देण्यात आली होती. तर मित्रांनो, त्यांनी 1919ला झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ही पदवी परत केली. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला? मित्रांनो, रॉयल इंडियन नेव्हीच्या नौसैनिकांनी 1946 मध्ये तलवार, मुंबईमध्ये असलेल्या तलवार या जहाजावर बंड पुकारलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. प्रश्न येतो की नाविकांचा उठाव कधी झाला? तर 1946 मुंबई या ठिकाणी तलवार या जहाजावर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. आंबा घाट हा टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या मध्ये आहे. मित्रांनो, आंबा घाट आहे तो कोल्हापूरला रत्नागिरीसोबत जोडतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. जर तुम्हाला इतर सर्व घाटांची यादी पाहायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यावर तुम्हाला ती यादी ऑलरेडी दिलेली पाहायला मिळेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. जोड्या जुळवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन, स्थळ आणि वर्ष आणि अध्यक्ष कोण होते यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. कलकत्ता अधिवेशन 1886. या ठिकाणी पहा, कलकत्ता अधिवेशन 1886 अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. पर्याय 2. या अगोदर पहा, 1885ला काँग्रेसची स्थापना झाली, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. आणि दुसरे अधिवेशन कधी झाले? 1886 अध्यक्ष बनले दादाभाई नौरोजी. त्याबरोबर पहा, अलाहाबाद अधिवेशन 1888 पहिल्यांदाच एक इंग्रज या अधिवेशनाचा अध्यक्ष बनला. म्हणजे या ठिकाणी बी साठी किंवा ब साठी 3. वाराणसी अधिवेशन 1905. मित्रांनो, वाराणसी अधिवेशन 1905 अध्यक्ष होते गोपाल कृष्ण गोखले. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर क साठी 4. मित्रांनो, यामध्ये काय झालं होतं? वंगभंग आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला होता. पुढे पहा, कलकत्ता अधिवेशन 1917 पहिल्यांदाच एखादी महिला अधिवेशनाचे अध्यक्ष बनली. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1917 कलकत्ता अधिवेशन ॲनी बेझंट. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2, 3, 4, 1. 2, 3, 4, 1 कुठं आहे? पर्याय 2 मध्ये. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? या ठिकाणी पहा, 6 एप्रिल 1930ला महात्मा गांधी यांनी दांडी या ठिकाणी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला. म्हणजे काय केलं? कायद्याचा भंग केला. म्हणून मित्रांनो, त्यावेळी सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 3 सविनय कायदेभंग चळवळ 1930. सुरुवात कुठून झाली? तर दांडी या ठिकाणी मीठ उचलून महात्मा गांधी यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 13. शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी पहा 2003 पासून शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे 2003ला हा दिवस साजरा करण्यासाठी सुरुवात झाली, परंतु 2003 पासून 2006 पर्यंत सरकारला माहीतच नव्हतं की शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे तो 26 जून आहे. त्यांना वाटत होतं की 26 जुलै आहे. म्हणून 2003 ते 2006 या कालावधीमध्ये सामाजिक न्याय दिवस आहे तो 26 जुलै रोजी साजरा केला जात होता. परंतु मित्रांनो 2006 नंतर सामाजिक न्याय दिवस आहे तो 26 जून रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे सामाजिक न्याय दिन 26 जून, राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना आहे ती 1906ला. कधी? 1906ला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. आता मित्रांनो आणखी एक प्रश्न येतो की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर काय सांगणार? मुंबई या ठिकाणी केली. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र पोलिसांचे C60 पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण यावर प्रश्न पाहिला होता. काय होता? घोषवाक्य काय आहे? पुन्हा एकदा पहा. या ठिकाणी C60 स्थापना 1990 नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी. मग या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 3 नक्षलवाद विरोधी अभियान पथक. ठीक आहे. C60 नक्षलवाद विरोधी अभियान पथक. तर या ठिकाणी पहा स्थापना 1990 आणि ब्रीदवाक्य काय आहे? वीरभोग्या वसुंधरा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. भारतीय न्यायसंहिता कधी भारतात लागू करण्यात आला? मित्रांनो या ठिकाणी पहा भारतीय न्यायसंहिता म्हणजे BNS. ठीक आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS. त्याचबरोबर भारतीय साक्ष अधिनियम BSA हे सर्व कायदे आहेत ते संपूर्ण भारतामध्ये 1 जुलै 2024 पासून लागू झाले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? या ठिकाणी पहा तिल्लारी धरण प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील धामणे या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका. पर्याय 4. आणि ठिकाणी विचारलं तर धामणे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. गुणवत्तेच्या आधारावर कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा. या ठिकाणी पहा कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे? यानुसार कोळशाचे किती प्रकार आहेत? तर 4 प्रकार आहेत. बिट्युमिनस, पीट, अँथ्रासाइट आणि लिग्नाइट. तर या ठिकाणी पहा सर्वाधिक शुद्ध कोणता? सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण कोणत्या कोळशामध्ये आहे? तर अँथ्रासाइटमध्ये. किती? अँथ्रासाइटमध्ये
86 ते 92%. दुसऱ्या क्रमांकावर असेल बिट्युमिनस, याच्यामध्ये 76 ते 86%. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे लिग्नाईट, 65 ते 70%. ठीक आहे. आणि चौथ्या क्रमांकावर सर्वात कमी दर्जाचा 60% कमी कार्बन असणारा पीठ. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? अँथ्रासाइट 1, बिट्युमिनस 2, लिग्नाईट 3 आणि पीठ 4. म्हणजेच काय तर क अ ड ब. क ड ब कुठं आहे? पर्याय 4 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. 13 ते 15 जून 2024 रोजी 50वी G7 परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? मित्रांनो, 2024 मध्ये G7 ची 50वी परिषद आहे ती इटलीतील फासानो या शहरामध्ये पार पडली. म्हणजे आपलं उत्तर काय? देश होता इटली, पर्याय 1. शहर विचारलं तर फासानो. त्यासोबतच पहा 2025 ची जी बैठक असणार आहे, जी परिषद असणार आहे, ती याच कालावधीमध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये कॅनडा या देशामध्ये होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या दरम्यान कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं? या ठिकाणी पहा 2024च्या शिवजयंती दिवशी अशी घोषणा करण्यात आली की दांडपट्टा हे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून मान्य होईल. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर मित्रांनो, याची घोषणा फक्त झालेली आहे. पुढे शिवराज्याभिषेका दिवशी पूर्णपणे याला मान्यता दिली जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? मित्रांनो, 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं? तर 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. काय लक्षात ठेवायचं आहे? 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22, 23 फेब्रुवारी 2025. ठीक आहे. ठिकाण नवी दिल्ली आणि अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच देण्यात आला. कोणाला दिला गेला? तर ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांना. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. त्यासोबतच पहा 2021 साली आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. 2022 साली आप्पासाहेब धर्माधिकारी. ठीक आहे. आणि 2023 साली अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ठीक आहे. लक्षात ठेवा, 21 आशा भोसले, 22 आप्पासाहेब धर्माधिकारी, 23 अशोक सराफ आणि 24 राम सुतार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, ओपेक म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. म्हणजे ज्या देशांमधून पेट्रोल किंवा पेट्रोल संबंधित पदार्थ निर्यात केले जातात त्यांना काय म्हणायचं? त्या देशांच्या संघटनेला काय म्हणायचं? ओपेक म्हणायचं. तर मित्रांनो, ही संघटना कशा संबंधी आहे? तेलाच्या व्यापारासंबंधी. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. याची स्थापना कधी झाली? याची स्थापना झाली होती 1960ला आणि 1961 पासून ही संस्था सक्रिय झाली किंवा ही संघटना सक्रिय झाली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. जागतिक आरोग्य दिन कधी असतो? या ठिकाणी पहा दरवर्षी 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. का केला जातो? तर 1948 साली 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना करण्यात आली होती. म्हणून मित्रांनो, हा दिवस आहे तो 1950 पासून दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, इस्रो स्थापना 1969 आणि मुख्यालय बेंगलोर. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 26. पोषण पखवाडा उपक्रम राबवणारे नोडल मंत्रालय कोणते? या ठिकाणी पहा, पोषण पखवाडा नावाचा उपक्रम याच्यामध्ये काय आहे तर 8 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीमध्ये बालकांचं पोषण चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी एक उपक्रम महिला व बालविकास मंत्रालय राबवत आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 1. महिला व बालविकास मंत्रालय पोषण पखवाडा उपक्रम राबवणारं नोडल मंत्रालय आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 27. कोणत्या राज्यातील मणिमुला या ठिकाणी 2000 वर्ष जुने मेगालिथिक कालखंडातील अवशेष सापडलेले आहेत? या ठिकाणी पहा, 2000 वर्षापेक्षा जुने मेगालिथिक कालखंडातील अवशेष आहेत ते केरळ या राज्यातील बंदादुक्की या ठिकाणी असलेल्या मणिपुला या गावामध्ये सापडलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 केरळ. गावाचं नाव मणिमुला. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 28. ब्राझीलमध्ये झालेल्या 2025च्या विश्व बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये भारताच्या हितेश गुलियाने कोणते पदक जिंकले? मित्रांनो, ब्राझीलमध्ये झालेल्या 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये भारताच्या हितेश गुलियानं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तर मित्रांनो, हा आहे तो 70 किलोग्रॅम वजनी गटामध्ये खेळणारा बॉक्सिंग खेळाडू आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यानं इंग्लंडच्या ओडेल कामारा याला हरवून हे पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. त्यासोबतच पहा, भारतीय बॉक्सर अभिनाश जमवाल यानं रजत पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, हितेश गुलिया सुवर्ण पदक 70 किलो वजनी गट आणि अभिनाश जामवाल 65 किलो वजनी गट रजत पदक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. भारत सरकारने प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्रित करण्यासाठी सुरू केलेल्या नवीन धोरणाचे नाव काय आहे? मित्रांनो, भारत सरकारनं प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे RRB एकत्रित करून एका राज्यासाठी एकच बँक स्थापन करण्यासाठी एक नवीन धोरण सुरू केलेलं आहे, ज्याला नाव दिलेलं आहे एक राज्य एक RRB. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. यानुसार प्रत्येक राज्यामध्ये फक्त एकच प्रादेशिक ग्रामीण बँक राहणार आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 30. कोणत्या व्याघ्र प्रकल्पात एक दुर्मिळ लॉंग स्नाउटेड वाईन साप अहेतुल्ला लॉन्गिरोस्ट्रिस सापडला आहे? या ठिकाणी पहा, अहेतुल्ला लॉन्गिरोस्ट्रिस हा भारतामधून नामशेष झालेला होता, परंतु नुकताच उत्तर प्रदेशमधील दुधवा व्याघ्र प्रकल्पामध्ये हा साप आढळून आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 31. माधवपूर घेड मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? या ठिकाणी पहा, माधवपूर घेड मेळा आहे तो दरवर्षी गुजरात या राज्यामध्ये आयोजित केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 गुजरात. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 32. आयोनियन बेटे कोणत्या देशात आहेत? मित्रांनो, नुकतीच चर्चेत होती आयोनियन बेटे ही आहेत ती ग्रीस या देशामधील आहेत. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 33. हंसा विमान कोणत्या संस्थेकडून बनवण्यात आले आहे? या ठिकाणी पहा, हंसा विमान आहे ते भारतीय वायुसेनेतील वैमानिकांच्या प्रॅक्टिससाठी प्रशिक्षणासाठी वापरलं जातं. आणि मित्रांनो, हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं विमान आहे. आणि कोणी बनवलेलं आहे तर हे बनवलेलं आहे CSIR नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात काय ठेवायचं, भारतीय वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेलं हंसा हे विमान CSIR नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज यांच्याकडून बनवण्यात आलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 7व्या आवृत्तीचे यजमानपद कोणत्या राज्याकडे आहे? मित्रांनो, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 आहेत त्या यावर्षी मे महिन्यात पार पडतील. ठीक आहे. कधी? 4 मे ते 15 मे या कालावधीमध्ये पार पडतील. आणि मित्रांनो, या स्पर्धा आहेत त्या बिहारमध्ये पार पडतील. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 बिहार. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 35. आदिवासी हस्तकला कन्नडिपय्या
ला GI टॅग देण्यात आला. ही कला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मित्रांनो, कन्नडिप्पय्या हे काय आहे तर चटई आहे ज्यावर हस्तकलेचं काम केलेलं असतं. तर मित्रांनो, ही कला आहे ती केरळ या राज्यातील आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 केरळ या राज्यातील इदुक्की, त्रिशूर, एर्नाकुलम आणि पलक्कड या जिल्ह्यामध्ये असलेल्या ओरोली, मन्नन, मुथुआ, मलायन, कादर, उल्हादन आणि हिल यासारख्या आदिवासी समुदायांकडून ही कला केली जाते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 केरळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मित्रांनो, देवनागरी लिपी आहे ती आपल्या मराठी भाषेची लिपी आहे. त्यामध्ये पहा, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत या भाषा लिहिल्या जातात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. त्यासोबतच पहा, देवनागरी लिपीची वैशिष्ट्य कोणती? देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि नवीन लाईन आहे ती डावीकडूनच सुरू होते. त्याचबरोबर देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलाकार रेषांनी मिळून बनलेली आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 37. ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? या ठिकाणी पहा, ळ हा मराठी भाषेमध्ये द्रविड भाषेतून आलेला आहे आणि मित्रांनो, याला काय म्हणतो आपण? स्वतंत्र वर्ण असं म्हणतो. ठीक आहे. त्यासोबतच पहा, तर ळचा उच्चार करताना आपली जीभ आहे ती आपल्या मूर्ध्याला स्पर्श करते, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं? मूर्धन्य वर्ण. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 1. मूर्धन्य वर्ण कोणते कोणते आहेत? तर या ठिकाणी पहा, मूर्धन्य वर्ण आहेत ऋ हा स्वर, त्यासोबतच ट चा पूर्ण गट आणि र षटकोनाचा श आणि हे ळ हे सर्व काय आहेत? मूर्धन्य आहेत. ठीक आहे. औष्ठ कोणते कोणते आहेत? तर औष्ठ्य आहेत उ उ हे 2 स्वर, त्यासोबतच प चा पूर्ण गट हे सर्व काय औष्ठ्य आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती पाहायची असेल तर काय करायचं? हा व्हिडिओ पाहून झाला की आपल्या चॅनलवरील A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहायची. त्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतील, जे पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त राहतील. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात, तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 38. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास टिंबटिंब म्हणतात. या ठिकाणी पहा, जर 2 सजातीय स्वर एकत्र आले तर काय बनतो? दीर्घ स्वर. 2 विजातीय स्वर एकत्र आले तर संयुक्त स्वर. त्याचबरोबर जर 2 व्यंजन एकत्र आली तर संयुक्त व्यंजन आणि 2 व्यंजन अधिक एक स्वर आला तर त्याला काय म्हणायचं? जोडाक्षर. म्हणजे आपलं उत्तर काय ठिकाणी? 2 किंवा अधिक व्यंजन आणि शेवटी एक स्वर, तर काय बनणार? जोडाक्षर. पर्याय 2. या ठिकाणी पाहायचं, जर फक्त 2 व्यंजन एकत्र आले तर काय बनणार? संयुक्त व्यंजन. परंतु जर 2 व्यंजनासोबत एखादा स्वर आला तर त्याला काय म्हणणार? तर त्याला म्हणायचं जोडाक्षर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, कवीचे फोड कसे होते? क, अ, व, ई. ठीक आहे. ई शेवटी आहे आणि ईश्वरमध्ये ई सुरुवातीला आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? ई अधिक ई दोन्ही काय आहेत? स्वर आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जेव्हा संधी होताना दोन्ही वर्ण हे काय असतील? स्वर असतील, तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? स्वरसंधी. म्हणजे या ठिकाणी कवीश्वरमध्ये काय आहे? स्वरसंधी. म्हणजे या ठिकाणी कवीश्वरमध्ये काय आलेलं आहे? स्वरसंधी. पर्याय 2. त्या ठिकाणी पहा, जर संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल तर त्या ठिकाणी स्वरसंधी. त्यासोबतच जर संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल तर काय असणार त्या ठिकाणी? व्यंजन संधी. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 40. मनःपटल या विसर्ग संधीची फोड ओळखा. या ठिकाणी पहा, मनःपटल फोड कशी होते? तर मनस अधिक पटल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काय झालं या ठिकाणी? जेव्हा
स पुढे कठोर व्यंजन येईल तेव्हा काय होईल, सचं रूपांतर विसर्गामध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी मनस्पटलचं काय होतं, मनःपटल होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द कोणता असणार आहे, वर. या ठिकाणी वर हा शब्द क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय आणि नाम या तिन्ही अर्थांनी येतो. या ठिकाणी काय दिलंय, 2 वर दिले. म्हणजे या ठिकाणी काय आहे, वर हा शब्द नाम आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. जर असं म्हटलं असतं की तो वर गेला तर वर हा शब्द क्रियाविशेषण, आणि जर म्हटलं की तो झाडावर चढला तर या ठिकाणी वर काय आहे, शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना टिंबटिंब वाटले. या ठिकाणी पहा काय वाटले, कागद वाटले. ठीक आहे. जर एक असेल तर कागद वाटला, अनेक असतील तर कागद वाटले. या ठिकाणी कागद हा शब्द कोणत्याही वचनामध्ये बदलत नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 कागद हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. या ठिकाणी पहा वाक्यामधील क्रियापद काय दाखवतं, क्रिया दाखवतं, आणि क्रिया करणारा कोण असतो, कर्ता. मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये क्रिया कोणी केली, कोणाचं बोलून झालं, गोविंदाचं. म्हणजे गोविंदा कोण आहे, या वाक्यातील कर्ता, आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय कोणता जोडला, चे. आणि चे हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर षष्टीचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. लक्षात काय ठेवायचं, प्रथमेला प्रत्यय नसतात, द्वितीयेला सला ते सलनाते, तृतीयेला नेशी निही इशी, चतुर्थीला सला ते सलनाते, पंचमीला ऊन हून, षष्टीला चाचीचे चेच्याची, आणि सप्तमीला त इ आ, त्यासोबतच संबोधनला नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा द्वितीया सलाते सलनाते, पंचमी ऊन हून, चतुर्थी सलाते सलनाते. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे. या ठिकाणी पहा वारंवार हा शब्द काय दाखवतोय, क्रिया कशी घडली दाखवतोय. कशी घडली, वारंवार घडली. म्हणजे या ठिकाणी वारंवार शब्द काय आहे तर क्रियेची रीत दाखवणारा रीतिवाचक क्रियाविशेषण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. क्रिया कशी घडली दाखवत असेल तर रीतिवाचक, क्रिया कधी घडली दाखवत असेल तर कालवाचक, आणि क्रिया कोठे घडली हे दाखवलं असेल तर स्थलवाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, मरावे परी कीर्ती रूपे ओरावे या वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणते. मित्रांनो उभयान्वी अव्यय कोणतं असतं, असं अव्यय जे 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडतं. मग या ठिकाणी पहा मरावे परी कीर्ती रूपे ओरावे, यामध्ये परी हा शब्द काय 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडतोय, म्हणून उभयान्वी अव्यय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 परी. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 46, किशोरने पेरू खाल्ले या प्रयोगाचे नाव सांगा. या ठिकाणी पहा जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं, कर्तरी प्रयोग, आणि जर कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं, कर्मणी प्रयोग. मग या ठिकाणी पहा किशोरने पेरू खाल्ला या वाक्यामध्ये खाल्ले हे काय क्रियापद, किशोरने कर्ता आणि पेरू कर्म. मग या ठिकाणी पहा
किशोरने पेरू खाल्ले. आणि जर आपण म्हणलं की किशोरने एक पेरू खाल्ला म्हणजे काय होतंय, जर कर्माचं वचन बदललं तर काय होतंय, क्रियापदाचं रूप बदलतंय. म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. जर क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलत असेल तर कर्मणी प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47. झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते. या वाक्याचा प्रकार सांगा. या ठिकाणी पहा, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते. ही दोन्ही वाक्य की या उभयान्वी अव्ययानं जोडली गेलेली आहेत. आणि या ठिकाणी काय दिसतंय, तर पहिल्या वाक्यामध्ये घडलेल्या क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये आहे. तर काय लक्षात ठेवायचं, जर पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य परिणामबोधक उभयान्वी अव्ययानं जोडलेलं असेल. परिणामबोधक उभयान्वी अव्यय हा प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे. म्हणजे त्या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. काय लक्षात ठेवायचं, जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली असतील तर तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, संयुक्त वाक्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते. या ठिकाणी पहा, अव्ययभाव समास कधी असतो, जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील पहिलं पद प्रधान असतं आणि ते काय असतं, अव्यय असतं, तर त्याला काय म्हणायचं, अव्ययभाव समास. उदाहरणार्थ काय, आमरण. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. मुख कमळासारखे सुंदर आहे. या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखा. या ठिकाणी पहा, उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं. उपमेय कोणतं, ज्याची तुलना करायची आहे ते. आणि उपमान कोणतं, ज्याच्यासोबत तुलना करायची आहे ते. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये पहा, मुखाची तुलना कमळासोबत केली जाते. म्हणजे या ठिकाणी मुख काय आहे, उपमेय, आणि कमळ काय आहे, उपमान. म्हणजे आपलं उत्तर कमळ हे या वाक्यातील उपमान आहे. ठीक आहे. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 50. मंदाक्रांता या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर असतात. मित्रांनो, मागच्याच A to Z मराठी व्याकरण सिरीजच्या लेक्चरमध्ये आपण 15 प्रकारची अक्षरगणवृत्ते पाहिलेली आहेत. ती कोणती कोणती, त्याचे लक्षणं काय, हे सर्व लिहून घ्यायला सांगितलं होतं. तर या ठिकाणी पहा, मंदाक्रांता या वृत्ताचं लक्षण काय असतं, तर प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षर असतात आणि यती हा 4थ्या आणि 6व्या अक्षरावर असतो. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं, मंदाक्रांता प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षर. पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मंदाक्रांता या वृत्तामध्ये यती हा 4थ्या आणि 6व्या अक्षरावर असतो. ठीक आहे. यावर देखील प्रश्न येतात. जर तुम्ही अजूनही आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहत नाही आहात तर ती सिरीज पहा. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरण देऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजावून सांगितलं जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. ती अगदी मोफत दिली जात आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. आता पाहूयात आजचा सराव प्रश्न, जो की व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारलेला असेल. प्रश्न आहे, 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले होते. या ठिकाणी पर्याय आहेत, राम सुतार, आशा भोसले, अप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला 21वे, 22वे, 23वे आणि 24वे या सर्वांची उत्तरं येतील. ठीक आहे. त्यामुळे काय करा, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओबद्दलचे आपले अभिप्राय देखील व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती 2025 साठी सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच
आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.